सहलीला जायाचा जायाचा सहलीला. रात्री नाही झोप एक्साइटेड लोक मित्रांची सहल निघणार हाय व्ह्यूज. नमस्कार गाईज, परत एकदा स्वागत करतो तुमचं सफर विथ आकाशच्या चॅनलवरती. आता पावसाळा चालू झाला आहे आणि भरपूर सारे असे मोसम वगैरे रेडी झाले. तर सगळे आम्ही आता प्लॅन केलं आहे मित्रांनी की इथलेच आहेत. तर त्या लोकांनी प्लॅन केलं आहे की आम्ही जायचं कुठेतरी फार्म हाऊसला वगैरे. आणि चाललं आहे विरारला. तिकडे गेल्यावरती तुम्हाला तिकडचं सगळं नेचर किंवा तिकडचं फार्म हाऊस वगैरे दाखवून येतात. इकडनं जाऊया कारण आम्हाला ऑलरेडी लेट झाला आहे. आता इकडनं जाऊया आणि बघूया किती वेळ लागतो जायला वगैरे. ट्रेन पण कितीची आहे काय वगैरे. तर चला आता ऋतुजा वगैरे चालले ऋतुजा मागे सगळे पुढे गेले आहेत. बाकी आता बघू किती वाजता जायला वगैरे काय वगैरे सगळं. तर चला बाय बाय. तर आता आम्ही इकडनं तर निघालो आहे आणि पुढे चालले ऋतुजा. इकडे शुभम आहे आणि आता इकडनं गेल्याच्यानंतर आम्हाला ट्रेन पकडायची 11-12ची ट्रेन आहे आणि आता वाजले किती बरोबर 11-10 झालेत. आता इकडनं बघूया किती वेळ लागतो जायला वगैरे. आणि गेल्याच्या नंतर सगळी मौज मजा कसं जायचं वगैरे सगळं दाखवेन. तर आता चला पुढे जाऊया. तर आता इकडनं निघालो तर आहे आम्ही. आता रिक्षा पकडल्या. इकडनं जायचं आम्हाला राम मंदिरला गेल्याच्या नंतर आता कारण आम्ही चाललो राम मंदिरला. तर राम मंदिरला गेल्याच्या नंतर आम्हाला तिकडनं 11-12ची ट्रेन आहे. तर जाऊया आणि चला बघूया आता मजा आणि मस्ती. हे प्रथम काय माझ्याकडे हिरो मैथिलीकडे ठेवले ना व्यवहार मला नाही मैथिली. तर आता आम्ही पोचलो राम मंदिरला. आमच्या इकडे थोडंसं इकडे बघू शकता तुम्ही लोक काम चालू आहे त्याच्यामुळे रिक्षा मागे थांबतात. पहिलं तर पुढे थांबायच्या. आणि आता चाललो इकडनं राम मंदिरला. राम मंदिरला स्टेशनला गेल्याच्या नंतर ट्रेन पकडायचं. तर ट्रेन पकडेपर्यंत जवळजवळ होतील इकडे जाईपर्यंत आम्हाला होतील 12 म्हणजे 11-12 वगैरे होतील. त्याच्यानंतर मग जाऊया इकडनं ट्रेन पकडायचे. आणि रुपया प्रथम सोम वगैरे हे लोक मागून येणार. ते थोडं ऑफिसला असल्यामुळे लेट येतील. तर आता इकडनं जाऊया आपण आणि बघूया किती वेळ लागतो आपल्याला. चला तर आता आलोय राम मंदिरला. इकडे शुभम आहे. शुभमची हवा टाईट झाली आहे ना शुभम? फुल हवा भरली आहे शुभम मध्ये. हा धापा लागतात ना. आणि इकडनं आलं राम मंदिरला कारण राम मंदिरला एवढं चालावं लागतं जसं का कुठलं तरी देवस्थानाला चालावं लागतं. एवढं सारं शिड आहेत. तर आता इकडनं चाललो आहे. तर बघूया किती वेळ लागतो. इकडनं ट्रेन किती वाजता येते वगैरे सगळं दाखवेन तुम्हाला. आणि इकडनं पुढून विरारला उतरल्याच्या नंतर कसं जायचं काय वगैरे ते सुद्धा दाखवेन. रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर म्हणजे फार्म हाऊसमध्ये गेल्याच्या नंतर फार्म हाऊस सुद्धा दाखवेन. ह्यावेळेला फर्स्ट टाइम आम्ही लोक चालले विरारला. तर आमचे प्लॅन कर्जत वगैरे असे असतात त्यामुळे पाऊस जास्त असल्यामुळे आम्हाला तिकडे जावं लागतं. पण ठीक आहे मजा मस्ती चालू आहे. आता इकडनं बघूया किती वेळ लागते वगैरे काय. तर चला तर फायनली आम्ही राम मंदिरला पोहोचलो आहे. कधी कधी आम्ही तर त्या साईडला जातो. राम मंदिरवरून दादर साईडला असतो. पण यावेळेला आम्ही चाललो विरार साईडला. तर आता इकडे सगळे जमा झालेत. इकडे शुभम आहे, व्रतेश आहे, मैथिली आहे, ऋतुजा सगळे आम्ही आता लोक जमावून इकडनं जायचं विरारला. स्लो ट्रेन पकडतात. आय थिंक 11-12ची ट्रेन आहे आणि आता झाली 11-9ची. इकडनं बघूया किती वाजता ट्रेन येते वगैरे काय. इकडनं यायचं आणि आता मोसम बघा फुल एकदम माहोल झाला आहे. आणि फर्स्ट आमचा पावसातला विला असेल कदाचित. फर्स्ट आम्ही असं जातो आहे. तर आता बघूया किती वेळ लागतं काय वगैरे कसं वगैरे जायचं. तर पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवेनच. पण आता चला तर आता आम्ही फायनली बोरिवलीला पोहोचलो आहे. बोरिवलीवरनं अजून जवळजवळ 10 ते 15 मिनटं लागतीलच पोहोचायला. त्याच्यानंतर आता बघूया किती वेळ लागतो काय वगैरे. बोरिवलीच्या नंतर आम्ही पुढे आलो आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहे वसई विरार. म्हणजे जिकडे फुल असं बोलतात की तलाव झाला आहे. सगळीकडे स्विमिंग पूल असे भरपूर सारे स्विमिंग पूल वगैरे आहेत. तिकडेच चाललो आहे. तर आता बघूया तिकडे काय लक्षात आहे पावसाची वगैरे आणि कसं आहे वगैरे. आता आम्ही गेल्याच्यानंतर पाऊस आहे की नाही हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. पण आता इकडनं गेल्याच्यानंतर कळेलच. आता इकडनं जाऊया आणि आता फायनली इकडनं तर चाललो तर आहे आणि आता पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला कळेल. आता पोचलो आहे
बोरिवलीवरनं निघाल्याच्यानंतर पाऊस अजून सुद्धा काय लक्षात काय दिसत नाही आहेत, पण पुढे गेल्याच्यानंतर कळेल. आणि ह्या लोकांची काय एवढं शांत आहे. जरा तिकडे गेल्यावरती बघूया त्या लोकांची मजा वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवेनच. जे दाखवता येईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करेन. फार्म हाऊस सुद्धा दाखवेन, तिकडचे स्विमिंग पूल, तिकडचे नेचर वगैरे सगळं दाखवायचा प्रयत्न करेन. तर चला आता जाऊया आपण इकडनं. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो तर आहे आणि फायनली फक्त एकच स्टेशन आहे. एक आता नालासोपारा येईल, नालासोपाऱ्याच्यानंतर विरार येईल. मग त्याच्यानंतर आम्ही आता उतरल्याच्यानंतर तिकडनं कसं जायचं आहे काय वगैरे तिकडे जायचं आहे की वेस्टला हेच तुम्हाला मी दाखवतो. तर आता इकडनं आम्ही वसई सोडलं, ऑलमोस्ट वसईवरनं निघालो. त्याच्यानंतर मग आता थोडंसं काहीतरी शॉपिंग करेन. लोक पाण्याच्या बाटल्या असतील किंवा मग खायचं वगैरे जे असेल तर ते घेऊन आम्ही तिकडनं निघू. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच किती काय वगैरे करायचं आहे, कसं जायचं आहे, ईस्टला आहे की वेस्टला आहे ते सुद्धा दाखवेन. पुढे जाऊन रस्ता कसा आहे, किती मिनटं लागतात वगैरे त्या सगळ्या गोष्टी दाखवेनच. आता इकडनं जाऊया. तर चला आता इथे आता डिस्कशन चालू आहे की कोणती दारू घ्यायची कोणती नाही. So, या. पकड पटापट रे, आधी पकडा रे. बॅग काढा दादा लवकर. फायनली आता आम्ही विरारला तर पोहोचू. विरारला पोहोचल्याच्या नंतर दाखवत. आता ही लोक तर चाले ते चाल ना झंगाट. आता ही लोक तिकडे बसून प्लॅनिंग चालू आहे की बाबा काय घ्यायचंय काय नाही घ्यायचं सगळं चालू आहे. आता त्याला त्याच्यानंतर आता आम्ही बघू ही लोक उतरल्याच्या नंतर किती काय काय घेत आहे शॉपिंग वगैरे करून. तर इकडनं गेल्याच्या नंतर बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे. तर आता हे लोकांचं प्लॅनिंग झालं की त्याच्यानंतर आम्ही जाऊ पुढे विरारला. आणि तिथून रिसॉर्ट आय थिंक तो वेस्टला आहे ना रिसॉर्ट. ईस्टला रिसॉर्ट आहे. मग ईस्टला गेल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेन. रिसॉर्ट विला तेच झालं ना. रिसॉर्ट कॉमन असतं. हा ठीक आहे. आता ऋतुजाचं म्हणणं असं आम्ही फार्म हाऊसला चाललोय आणि ईस्टला आहे. तर ईस्टवरनं गेल्याच्यानंतर पुढे मी तुम्हाला दाखवतो किती काय आहे वगैरे काय वगैरे भाई. तर आता आम्ही विरारला तर उतरलोय. विरारला उतरल्याच्यानंतर बघूया. आता ही लोकांचं थोडंसं डॉक्टरकडे पण जायचं आहे, त्यामुळे आम्ही तिकडे डॉक्टरकडे जायचं आहे. आणि राहिल्या गोष्ट आहे ह्या लोकांना शॉपिंग आणि नाश्ता सुद्धा करायचा. तर नाश्ता केल्याच्या नंतर बघूया इकडनं किती वेळ लागतो निघायला वगैरे सगळ्या गोष्टी. तर इकडनं जाऊया. तर आता आम्ही फायनली निघालो तर आहे. तर बघूया किती वेळ लागतो. तर आता आम्ही तिघं मी शुभम रतीश आम्ही लोक निघालो आहे एक अपना. तर आम्ही तिघं निघालो आहे ईस्टला थोडंसं नाश्ता करायला. आणि त्या साईडलाच आय थिंक जो फार्म हाऊस आहे आणि तिकडनं आम्हाला जायचं आहे. ही लोक डॉक्टरकडे गेल्यामुळे आता आम्हाला डॉक्टरकडे गेलेत आणि तिकडनं मग आम्हाला निघायचं आहे. आता ही लोक येतील तोपर्यंत आम्ही नाश्ता करून घेतो. त्याच्यानंतर पुढे कसं जायचं आहे काय वगैरे कुठून रूट आहे काय रिक्षा वगैरे जे प्लॅनिंग आहे ते तुम्हाला दाखवतो. आता पहिला आपण इकडनं जाऊया त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचं दाखवतो. तर चला. तर आता इकडनं आम्ही विरार स्टेशनवरनं तुम्ही बाहेर आलात की तिकडनं आता आम्ही खायला बघतोय आणि बाहेर आलो. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं नाश्त्यासाठी बघतोय कुठे नाश्ता चांगला वगैरे आहे. जर चांगला असेल तर मी तुम्हाला त्यांच्याकडचं दाखवेनच. फूडची टेस्ट वगैरे जे असेल ते दाखवेलच. पण आता इकडनं आम्ही विरार स्टेशनवरनं बाहेर आलो. त्याच्यानंतर आता इकडनं बघूया. रिक्षा तर बघितलेत पण थोडंसं रेट जास्त असल्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलोय. कारण लेडीज आहेत त्यांच्यामुळे त्यांना पण घेऊन जावं लागणार आहे. आणि तिकडनं आल्याच्यानंतर आता पुढे गेल्याच्यानंतर बघूया. जवळजवळ एक 12 किलोमीटर आहे विरार स्टेशनच्या बाहेर आल्याच्या नंतर. ईस्टला आल्याच्यानंतर ते इकडे विचारलं तुम्हाला. पण आता आम्हाला जसं कळलं तसा 1 ते 12 किलोमीटर काहीतरी आहे. 12-12.5 किलोमीटर आहे स्टेशनपासून. तर आता तिकडे गेल्याच्यानंतर बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे. तर आता आम्ही आलो तिकडे तुम्हाला जे सांगितलं स्वीट्सवाल्याकडे तिकडे आलो. त्याच्यानंतर मग फ्रँकी घेतली आणि फ्रँकी एवढी तिखट झाली ना भाई. शुभम बघा अक्षरशः लाल झालाय. कसं वाटतं तुला हा. रतेशला पण खाल्ली. रतेशने पण खाल्ली मस्तपैकी. पोरीने खाऊ दे. दूर निघाला आमचा कारण एवढी तिखट शेजवण टाकली होती त्याने. अक्षरशः घाम फुटलाय काय. तेव्हा फुल एकदम लाल 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 मसाल्याचा डबा उतल्यासारखं वाटतंय आम्हाला. आणि खरंच शेजवान एवढं तिखट झालं होतं ना. पण टेस्ट होती ती बाप होती. एक नंबर होती टेस्ट. तर शुभमने खाल्ल्या चांगला रुमाल लावतं नाकाला. पर्यंत बघू चला. तर आता एवढं असं झालं की इकडनं निघालो आम्ही लोकांनी. एवढं सारं गरम होतं ना की त्यात त्रास व्हायला लागलाय. कारण आम्ही पॅन्टी वगैरे घातल्या त्या सगळ्या मोठ्या आहेत एकदम भाई. आणि नको तेवढं गरम होतं त्यामुळे असं थकल्यासारखं झालं. आता इकडनं जाऊया बाहेर. तर आता बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे. तर इकडनं बघूया पुढे. तर आता आम्ही थांबलो होतो विरारवरनं बाहेर आलो. त्याच्यानंतर थोडंसं नाश्ता करायचा होता म्हणून थांबलो. आणि आम्ही आलो ते जसलोक स्वीट्स अँड नमकीनच्या बाहेर. आणि तिकडनं आता घेतोय. तिकडचं बघूया टेस्ट कशी आहे काय वगैरे सांगतो तुम्हाला. आणि आता इकडनं गेल्याच्यानंतर कारण गरमी तर एवढी होते ना विचारू नका. आणि इकडनं गेल्याच्यानंतर बघूया किती वेळ लागतोय.
12 किलोमीटर वगैरे. तर आता जाऊया चला. तर आता आम्ही इकडनं निघालो आहे विरार फार्म हाऊसला जायला. आणि मैथिली, ऋतुजा आणि अंकिता ही लोक थोडंसं मागे आमची चुकामुक झाली, कारण त्याला डॉक्टरकडे जायचं होतं त्याच्यामुळे ती मागे पुढे झाली आहे. तर ती मागून येते आता आणि ती लोक रिक्षाने येतील मागून. आणि रुपये वगैरे तर ऑफिसमधनं निघालेत. तर आता ती लोक येतील त्याच्यानंतर मग आपण पहिल्या जाऊन फार्म हाऊसला जरा बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे. आणि इकडनं जवळजवळ 12 किलोमीटर जसं सांगितलं तसं आहे. पण आम्ही थोडंसं चालत आलो पुढे, त्याच्यामुळे ते थोडंसं कमी झालं. आणि आता जवळजवळ ते 10 किलोमीटरवरती आलं आहे. तर आमचं थोडंसं जे घ्यायचं होतं खाणं पिणं वगैरे ते आम्ही घेतलं आणि आता इकडनं चाललो आहे पुढे. तर आता आपण जाऊया इकडनं फार्म हाऊसला त्याच्यानंतर बघूया. तर चला. तर आता आम्ही आलो आहे विरारला. विरारला जसं न्यूज येत होत्या आता ते ईस्टला आहे की ईस्टला मला पण पण ईस्टला पण आम्ही गेलो. पण ईस्टला पण एवढं काय पाणी भरलेलं किंवा काही वाटलं तर नाही आहे. आणि आता सुद्धा इकडे बघायला पुढे असं वाटतं आम्ही गावाला आलो एकदम पद्धतशीर. तर आल्याच्या नंतर मग असं वाटत नाही. आणि पाऊस तर अजिबातच नाही आहे. पाऊस तर एकदम मेल्यातच जमा आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेमच नाही. आणि विरारला जसं सांगितलं जात होतं की पाणी भरलंय, रस्ते भरले आहेत वगैरे. तर तुम्ही बघू शकता किती पाणी भरलंय. पुढे आम्ही पाण्यातनं झालं आल्यानं अफवा पसरवू नका जरा कमी. हां पाणी भरलं असेल सुद्धा, माहिती कदाचित विरारमध्ये खूप तारखेला असं पाणी भरलेलं होतं सुद्धा. पण आता सध्या पाऊस नसल्यामुळे ते थोडं कमी झालं असेल. आणि आता आपण इकडनं बघूया. आता विरारला आम्ही आलोच आहे आणि आता इकडनं पोहोचू आम्ही 10 ते 15 मिनिटात फार्म हाऊसला. तर त्यानंतर पोहोचल्यानंतर तुम्हाला तिकडचा फार्म हाऊस वगैरे दाखवतो कसा आहे काय वगैरे सगळं नेचर वगैरे. तर आता इकडनं जाऊया. आम्ही विरारला तर आलो आहे मित्रांनो, पण आता नेचर जो बघायला एकदम बघा यार क्लास वाटतं. असं वाटतं ना कुठेतरी गाव साईड रत्नागिरी राजापूर साईडला आलो फुल एकदम याच्यामध्ये. पण खरंच या साईडला जी मजा आहे ना येण्यात ती खरंच का आपल्याला असं वाटतं की बाबा गाव साईडला आलं कुठेतरी. जसं की राजापूर रत्नागिरी वगैरे झालं तसं एकदम भारी फील येतं. एकदम काही असं टेन्शन नाही, चांगला मस्त झालं. आता इकडनं पोहोचल्याच्या नंतर दाखवू तिकडे बोलतात की रस्ता खराब आहे वगैरे असं असं. आता गेल्यावरती समजेल आपल्याला काय आहे कंडिशन आणि वगैरे सगळं असेल ते तुम्हाला मी दाखवेल. तर आता जाऊया चला. तर आता आम्ही इकडनं तर आलो तर आहोत आणि इकडनं रस्ता दाखवतो तुम्हाला. आपल्याला जायचं इकडनं आतमध्ये. इकडनं गेल्याच्या नंतर हा पूर्ण रोड रूट आतमध्ये जाऊन आपल्याला जायचं. तर आपल्याला आता कळेल किती वेळ आहे काय वगैरे, कसं चालायचं, रूट कसा वगैरे सगळं बघतो आणि तुम्हाला दाखवतो. मित्रांनो इकडे रस्ता बघू शकता, फुल असा एकदम उबड रस्ता आहे. तर इकडनं आल्याच्या नंतर गाव टाईप एरिया असल्यामुळे इकडनं आता पुढे जायचं आहे. इकडनं गेल्याच्या नंतर थोडंसं 150 मीटरवरती तो विला आहे. आणि विल्याच्या इकडे आता आपण चाललो तर आहोत, पण इकडचा रस्ता बघा फुल एकदम गावची ट्रिप भेटल्यासारखं वाटतंय. तर आता इकडनं जाऊया आणि बघूया. तर आता आपण आलेलो आहोत फार्म हाऊसला आणि आता तुम्हाला मी दाखवतो. इकडनं हा तुमचा गेट आहे. इकडनं आल्याच्या नंतर आतमध्ये इकडे तुमच्या रूम्स वगैरे जे तुम्हाला दिलं असेल पूर्ण रूम आहेत. आणि वरती सुद्धा रूम आहेत. तर तुम्हाला रूम पाहिजे असेल तर. आणि इकडनं हा किचन आहे. किचनमधून आल्याच्या नंतर हा जो बाग आहे हा पूर्ण ट्री वगैरे आंब्याची झाडं वगैरे मस्त अशी लावलेली आहेत. आणि इकडे तुम्हाला जर काही असेल तुमचं चिकन्स वगैरे तर त्यासाठी लावलं आहे. आता आपण जाऊया इकडनं जाऊया पुलाकडे. तर पूल बघा किती डीप आहे वगैरे काय ते सगळं तुम्हाला दाखवतो. आणि हा आला आपला पूलची प्लेस. तर इकडनं मस्तपैकी हा पूल दिला आहे. तिकडे तुम्हाला रूम आहेत ज्या चेंजिंगसाठी सुद्धा आहेत आणि वॉशरूम सुद्धा आहेत. तर इकडे आणि हा आला पूल. त्याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टीसाठी सुद्धा अशा गोष्टी दिल्या आहेत. आणि आता बघा फुल मजा आली. आणि खरंच यार या लोकांनी जी जागा ठेवली आहे ती मस्त एकदम ग्रीनरी वगैरे ह्या गोष्टीमध्ये आहे. आणि बघू शकता एकदा. इकडनं आता वरती जाऊया आपण गडावर चढूया. तर ह्या तुमच्या 2 रूम आहेत. तिकडे जर तुम्हाला कपल्स आले असेल तर कपल लोकांसाठी आहे. आणि इकडे तुमची ही एक रूम आहे. इकडे तुम्हाला वॉशरूम दिलं आहे. तिकडे आरसा वगैरे सगळ्या गोष्टी. आणि इकडे पंखा होता पंखा AC ही सुद्धा आहे. आणि इकडनं गेल्याच्यानंतर तुम्हाला दुसरी रूम तिथेच दरवाजा आहे. इकडनं गेल्याची ही दुसरी रूम आहे. रूममध्ये मस्त आहे की असं आरसा वगैरे लावून येतं. आम्ही आलो तर आहोत आणि इकडे सगळं एन्जॉयमेंट वगैरे चालू आहे. आणि आता बघू शकता इकडे ऋतुजा, शुभम, रतेश, मैथिली, अंकित वगैरे सगळे बसलेत. आणि त्याच्यामुळे आता कसं एन्जॉयमेंट भरपूर सारं चालू आहे. आणि आता इकडे बघूया. आणि एक प्रॉब्लेम असा आहे ना की इकडे विलामध्ये लाईट नाही, कारण इकडे थोडेसे इश्यू झालेत काहीतरी. तर त्याच्यामध्ये आता बघू किती वेळ लागतो. आणि मैत्रीचा फुल एन्जॉयमेंट. हा हिला फोटोची पडले. इथे लाईट नाही त्याचा काय नाही भाई, हिचा फोटोच चाललंय. तर आता बघूया किती वेळात लाईट येते. आता त्याला कोणी बोलवलंय सगळं. तर आता किती वेळ लागतो लाईट यायला काय माहिती नाही, तरी बघूया आता किती वेळ. चला. तर मित्रांनो आपले सगळे मित्र लोक आलेले आहेत. जसं रुपया, रोशन वगैरे सगळे हे लोक आलेले आहेत. आणि आता ह्याच्यानंतर लोकांची मजा पण तुम्हाला दाखवतो. आणि आता ही लोक चालले आहेत तिकडे
पूलमध्ये आणि पूलचं पाणी थोडं वाढवलं आहे. तर आता बघूया किती काय काय. आणि एक आहे की ह्या लोकांचा एक मोठा सीन झाला आहे की ह्या लोकांना असं वाटलं की मागच्या साईडला नदी आहे पण तो निघालाय नाला. आणि हे भाई ह्या लोकांचं बघा काय चल 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 बघितला म्हणून या लोकांना घेत नाही. आणि ह्या लोकांना वाटलं की तिकडे नदी आहे करून पण तो ऍक्च्युली आता आमची लेडीज मंडळी उतरते पाण्यात पण पाणी एवढं थंड आहे की आता त्या लोकांना आणि त्याच्यात ते डीप पण आहे. पण आता बघू काय होतं. आणि इकडे मैथिली वगैरे उतरते मैथिली ऋतुजा वगैरे हे लोक चाललेत. तर आता बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे. या लोकांचं उतरण्याचं प्लॅनिंग ते झालंय पण पाणी थोडंसं थंड आहे. पण आता नको आता या सगळ्या गोष्टी आता सोडून जरा हे लोक उतरतात. आणि त्यात प्रथम पण बघा फुल उतरण्याचे चान्सेस मध्ये आहे. आणि त्या साईडला डीप आहे तिकडे डीप आहे. आणि त्या असं बघायला गेलं तर मैथिलीने पहिला उतार मारलेला आहे. त्याच्यानंतर ऋतुजाची थोडीशी फाटते पण बघूया आता किती वेळ लागतोय. पण आता जायला आणि हा वा वा मैथिली कसं फिलिंग आहे तुझा पाणी थंड आहे. आणि इकडे ऋतुजाचं पण चालू आहे पण ऋतुजाचं थोडंसं फार 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 होते. आणि आता फायनली तुम्हाला जसं मी सांगितलं प्रथम रुपया हे लोक रुपया आणि प्रथम हे लोक तर नंतर आलेत पण आता हे बाकीचे तर आलेत. पण आता बघूया आपली पब्लिक तर सगळी पाण्यामध्ये उतरलेली तर आहे. इकडे सोम उतरलाय आणि इकडे शुभम वगैरे उतरलाय. आणि पाणी थोडंसं डीप आहे त्याच्यामुळे कसं थोडंसं प्रॉब्लेम होतं त्या लोकांना. पण इकडे ट्यूब वगैरे दिलेत. तर आता शुभमला त्याची रिॲक्शन विचारा. शुभम तुला काय वाटतंय पाण्यात उतरल्याच्या नंतर फुल एकदम भारी. आणि आता शुभम आपला रनिंग करतोय थोडस तर आता बघूया किती करतोय. शुभम चल अशा प्रकारे ना सोम मध्ये आलाय त्याच्यामुळे ते थोडस रनिंग कट 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 कट. आणि आता त्याच्यानंतर एक मैथिलीचा ट्राय बघूया आपण. मैथिली कुठपर्यंत ते बघूया. हा काय हा भाई ट्यूब पण देते. वा वा लाजवाब. काय भाई काय बोलशील भाई ट्यूब बंद करते त्यामुळे तर ठीक आहे. तर आता बघूया पुढे किती मजा चालते वगैरे काय ते. चला आता मित्रांनो फुल एकदम मजा. काय वाटतं तुला दिल्याबद्दल काय वाटतंय ते विचारतो मी तुला. हे काय टाकू नको. तर भाई आता फुल एन्जॉयमेंट चालू आणि इकडे मैत्री सगळे 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 चालू आहेत. आणि इकडे रुपया भाई काय वाटतं तुला एकदम कसं वाटतं फिलिंग कसं चालू आहे. चांगला आहे दिला त्याचा एन्जॉयमेंट. त्याच्यानंतर प्रथम पण या भाई या पुढे जय जोसोल. त्याच्यानंतर फुल सॉंग वगैरे या लोकांच्या फिलिंग चालू आहे. त्याच्यानंतर बघूया पुढे जाऊन काय होतंय. हे भाई काय वाटतंय तुला हा आणि फुल ऋतूच्या तरंगी. त्याच्यानंतर फुल एन्जॉयमेंट चालू आहे. आणि इकडे बघायला गेलं तर फुल असं एन्जॉयमेंट वगैरे चालू आहे. आणि मला थंडी वाजते त्यामुळे असा आवाज आहे. तर भारी एन्जॉयमेंट वगैरे चालू आहे. आता बघू आता भाई असा सीन झाला नाही की सगळेजण पावसाची वाट बघतात पण पाऊस का आहे ना. आणि थोडासा प्रॉब्लेम चालू आहे. आणि गाणी बघा भाई. आणि आता या लोकांची मजा बघा. भालिया हाँ ये जलपरी है. नहीं जलपरी नहीं ये तो जलपरा है.
कसा होती पड पड मछली जल की रानी है। अच्छा तो राजा कौन है? भाई आमच्याकडे कधी न डान्स करणारा माणूस आज बघा कसा नाचतोय फुल पद्धतशीर साकी साकी भाई कधी न डान्स करणारा माणूस नाच नाच बुलबुल मछला पागल हूँ मैं पागल हूँ बाय द पर्सन ऑफ युअर चुझिंग. म्हणजे तू कोणाला मारायचं म्हणजे ती मागते माझ्याकडे. मागवलं हो फ्राईड राईस हे काय ट्रिपल राईस मारचल तू मारायचं. तू मार, तुम्ही लोक मारणार. अरे तिला पण ती सिलेक्ट करणार कोणाला. मग मला सिलेक्ट केलं मारलं. ट्रूथ ट्रूथ डेअर डेअर थांबदेशील
लेट द ग्रुप पोज यू इन अन एम्बॅरेसिंग पोझिशन अँड टेक अ पिक्चर. आपण फोटो काढायचा. हे चालू आहे. टी शर्ट काढ आणि पोज कर. टी शर्ट काढ आणि पोज कर. अरे टी शर्ट काढ आणि आपली याची पोज कर. बाईवाली पोज. हे बघ कसं कसं झालं काय अरे प्रथम एक पायाची चटी काढून उभा राहा. हा काय हे काय होतं पण असं कसं कॉमन आहे यार. तू काय काय म्हणजे आता का दाखवतो की काय चड्डी घ्यायची. चल एक टांगवर चटी काढून चल. काय करते ते दोघे वेगळेच गेम खेळायचे. आम्ही आता इकडनं झालं थोडंसं डॅमला जायचा विचार केलाय. त्याच्यानंतर आता इकडनं डॅमला जाऊ. इकडचं पण तुम्हाला लोकेशन दाखवू की कसं आहे काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दाखवू तुम्हाला. आणि इकडे थोडंसं असं होतं ना की बोलायला गेलं की फार्म हाऊस वगैरे सगळं चांगलं आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. फक्त एवढं की त्या लोकांनी लाईट आणि जे लाईट त्या लोकांची येते जाते ना त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. पण आता आम्ही या गोष्टीचा पुढे विचार करू की ह्या डॅमला यायचं की या फार्म हाऊसला यायचं की नाही यायचं. पण खरं नाही निघालं. आमचा चेकआउट झालाय आणि त्याच्यानंतर या लोकांची मजा तर बघताय. त्याच्यानंतर इकडनं चालू आम्ही डॅमला जायचा विचार चालू आहे. इकडे गेल्याच्या नंतर बघूया किती वेळ लागतो इकडे डॅमला वगैरे किती वेळ लागते वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवेनच. आणि इकडनं त्याचा चालू आहे आम्ही डॅमला आणि त्याच रूटवरनं सगळे एकत्र आलो आहे आणि आता बघूया किती वेळ लागतो वगैरे. आणि आमचा हा प्लॅन जवळजवळ आहे ना अर्धा तासात रेडी झालाय की डॅमला जायचंय. तर ते इकडनं बघूया किती वेळ लागतोय वगैरे काय आणि तुम्हाला दाखवतो कसं जायचंय काय वगैरे. तर चला फायनली असं झालंय की आता आम्ही इकडं अर्नाळा ब्रिजला चाललोय. डॅमचा प्लॅन थोडासा कॅन्सल झालाय कारण उद्या आहे त्याच्यामुळे थोडंसं पाऊस पण नाही आहे आणि त्यात थोडंसं ते प्लॅन कॅन्सल झालंय. तर आता आम्ही अर्नाळा बीचला चाललो. इकडनं आता इकडे बिर्ला स्टेशनला जाऊ त्याच्याने इकडनं डॅमला जाऊ आणि आता इकडे चाललोय अर्नाळा बीचला. तर बघूया तिकडे काय मजा भेटते किंवा काय फूड्स वगैरे आहेत ते सगळं तुम्हाला मी सांगतो आता इकडनं अर्नाळा बीचला. तर चला तर आता इकडनं आम्ही विरारला आलो आणि त्याच्यानंतर आता इकडनं चाललंय अर्नाळा बीचला. इकडनं बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे आणि सगळ्यांची कंडिशन बघा बॅग आहे फुल पद्धतशीर. बघितलं कळलं असेल तुम्हाला आता. हा शब्द तुम्ही शुभमचं लक्षात ठेवा. आणि इकडे मैत्री सोहम वगैरे सगळे आहेत. आता आम्ही इकडनं चाललो होतो. बघू किती वेळात पोहोचतोय काय वगैरे ते तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावरती. आणि फूड वगैरे खायचंय तर चला. तर फायनली आता आम्ही लोक असं अर्नाळ्याला तर आलोय. आता इकडनं पुढे बघतो जागा खायला वगैरे कारण या लोकांनी बिर्याणी वगैरे ते घेतली आहे. तर फायनली असे आम्हाला एक जागा भेटली. पण बघू शकता एक छोटा मिनी गोवा बोलतो पण तसा सीन आहे. आणि आता एक जागा ते भेटली आणि आता सगळे इकडे तर आता आलोय. बघूया किती काय वेळ लागतोय काय वगैरे. मजा मस्ती चालू आहे बघा. रोशन प्रथम ऋतुजा सगळी पब्लिक आहे. आणि आता त्याच्यानंतर आता बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे आणि इकडे किती जायला वेळ किती लागतो आणि काय मजा मस्ती होते सगळं दाखवतो तुम्हाला. आणि आमचं रोज हे लोक पण सारी मजा मस्ती करत राहतात. सगळी मजा मस्ती चालू आहे तर दाखवतो पुढे तुम्हाला गेल्याच्या नंतर. ते चला रात्री नाही झोप एक्साइटेड लोक मित्रांची सहल निघणार. आम्ही फायनली तिकडे जेवून थोडस चालायला आम्ही 4 वाजेपर्यंत टायमिंग तर आहे. आणि इकडे बघू शकता फुल असं मस्त माहोल तर बनला आणि बीच वगैरे एकदम चांगलं मस्तपैकी भेटलंय ना. आम्ही इकडनं 4-4:30 पर्यंत निघायचा प्लॅन आहे आमच्या इकडे. बघूया बाकी तर बघू शकता एकदम फुल आणि लोक तिकडे बसले आहेत आणि आता याच्यानंतर इकडे लोक फोनवरती वगैरे लागले. तर आता बघूया किती वाजेपर्यंत निघायचं काय वगैरे त्याच्यानंतर प्लॅनिंग तर आहे भरपूर सारे. आता बघूया चला. तर फायनली आम्ही घरी तर आलो आणि रिसॉर्टला वगैरे जी मजा झाली किंवा सगळं तिकडचं जे होतं ते दाखवलं. त्याच्यानंतर आम्ही बीचला गेलो. ती सुद्धा तुम्हाला मजा दाखवली. सगळ्या गोष्टी
भारी झालं एकदम होतं. पण रिसॉर्टमध्ये काही असं झालं की आम्हाला रिसॉर्ट ते आवडलं नाही जास्त करून, कारण ऑलमोस्ट लाईटीचा वगैरे जरी जो बोलतो आपण की सेटिंग वगैरे केलेली असते ती काही तिथे मॅनेजमेंट असं चांगलं नव्हतं त्या रिसॉर्टला. बाकी सगळ्या गोष्टी असं बघायला गेलं, ग्रीनरी असेल, स्विमिंग पूल वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. फक्त तिकडे जो लाईटीचा वगैरे आणि बाकी मॅनेजमेंट होता तो एवढा काही खास नव्हता. त्याच्यामुळे आम्हाला ते रिसॉर्ट जास्त कोणाला आवडलंच नाही. आणि आम्ही एन्जॉयमेंट म्हणजे एखाद्या फार्म हाऊसला गेल्याच्या नंतर जसं करतो किंवा आपण फार्म हाऊसला आलो आहे किंवा तिकडची जी मजा वगैरे असते तशी ती मजा करता आली नाही आम्हाला. पण ठीक होत्या बाकी सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जे बीचला वगैरे आलो तिकडची सगळी मजा वगैरे दाखवली तुम्हाला. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला, काय मजा भेटली की नाही, किंवा तुम्हाला काय गोष्टी आवडल्या, किंवा जर ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि परत भेटूया नवीन जागी नवीन ठिकाणी. तर चला आता जाऊया, बाय बाय.